ज्यावेळी संभाजी छत्रपती बोलतो, हे संभाजी छत्रपती बोलत नाहीये, ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची भूमिका, राजश्री छत्रपती शाहू महाराजांची भूमिका आणि समाजाची भूमिका या बेसवर या नात्याने सुप्रीम कोर्टचा वर्डिक्ट निकाल आल्यानंतर ज्या 5-6 दिवसात जी मी परिस्थिती पाहायला लागलेलो आहे, पूर्वीचे सरकार किंवा विरोधी पक्षातले लोक स्टेटला अटॅक करायला लागले, राज्यातले लोक हे विरोधी पक्षावर अटॅक करायला लागलेले, एकमेकाची जबाबदारी झटका लागलेले. कोण म्हणते ही राज्याची जबाबदारी आहे, कोण म्हणते ही केंद्राची जबाबदारी आहे. मराठा समाजाला ह्याचं घेणं देणं काही नाही. मराठा समाजाला इतकंच माहित आहे, तुम्ही मार्ग काय काढून देणार आहे, मार्ग सांगा, सोल्युशन सांगा. आणि म्हणून परवा अनेक पुढे लोक आहेत टिमटिम करणारे, जे माझ्या भूमिकेवर शंका करत होते. माणसं जगले तर आरक्षणासाठी आपण लढा देऊ शकतो. माझी स्पष्ट मत आहे त्या सगळ्यांना की मला आणि छत्रपती घराण्यातला वंशज म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही की आंदोलन काय आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलंय. नवीन राजवाड्यात थोडा मोठा आलिशान वाडा असला तरी मी महिन्यातले 4 दिवसच राहतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, समाजाला एक दिशा देण्यासाठी पूर्ण रान पिंजून काढले, महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे. आणि म्हणून मला कोणी शिकवायची गरज नाहीये. 2014ला सुद्धा सगळ्या मराठा समाजातले सगळे लोक एकत्र आले आणि मला सांगितलं की तुमच्या नेतृत्वाखाली आपण, त्यावेळी जे कोण कोण बोलायला ते लोक कुठे जातात, त्यावेळी होते का ते सगळे आणि मला शिकवतात. माझी स्पष्ट भूमिका आहे की मी हो निश्चित शांत आहे, आक्रमक नाही आहे मिनिटाला. कारण का जे शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी मला दिलेले संस्कार आहेत, शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक वेळा तह केलेला आहे कारण का आपले लोक मरू नयेत. राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी प्लेग आला, मोठी साथ आली होती, स्वतः वॅक्सिन घेतलं आणि जेणेकरून बाकीचे समाजातले लोक घेतील का लोकांना भीती वाटत होती. त्यावेळी शाहू महाराजांनी सुद्धा लोक कशी जीवत राहतील त्यावेळी ते बघितलं होतं. आणि मी आक्रमक व्हायचं, अरे होणार, पण पहिल्या तुम्ही मार्ग काय काढणार आहे, तुम्ही सोल्युशन काय काढणार आहे, हा माझा प्रश्न आहे. दोन्ही पक्षातल्या लोकांना, त्या चारही पक्षातल्या लोकांना मार्ग काय काढणार, सोल्युशन काय काढणार. आणि म्हणून मला समाजाच्या वतीनं आज परत एकदा सांगायचंय, मी पूर्ण महाराष्ट्रात परत एकदा पिंजून काढायला लागलोय. महाराष्ट्रात जे तज्ञ लोक आहेत, ज्यांनी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न केलेत, जे समाजाचे घटक आहेत, जे विद्वान आहेत, ज्यांना समाजाच्या याच्यावर अभ्यास आहे, या लोकांशी मी चर्चा करायला लागलोय. आज नाशिकला त्याच्यासाठी झालो होतो. मी उद्या सोलापूरला जाईन, नांदेडला जाणार आहे, कोल्हापूरला तर निश्चित जाणार आहे. पूर्ण महाराष्ट्र परत एकदा समजून घेणार आहे. आणि येत्या 27 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा भेटणार आहे आणि सगळ्या समाजाची भावना आणि मार्ग काय काढता येईल ह्याच्यासाठी माझी त्यांच्याशी चर्चा होणार आहे. आणि ती चर्चा झाली की लगेच मुंबईत प्रेस होईल. मुंबईत माझी 27 तारखेला भूमिका, समाजाची भूमिका स्पष्ट होईल. पण मला ह्या मिनिटाला परत एकदा सांगायचंय सगळ्या आमदारांना, सगळ्या खासदारांना, ज्यावेळी ही समाजाची भावना पुढे मांडली की त्यावेळी माझं तुझं केलं तर बघा. समाजाला जर न्याय द्यायचा असेल, तुम्हाला समाजावर प्रेम असेल तर त्यावेळी मग ती भूमिका राज्याची आहे का ती भूमिका सेंट्रलची आहे ते आपण ठरवू. त्यावेळी आज जे चाललंय ना, माझं तुझं ताशेर उडत बसले, जबाबदारी झटकट लागलेत, त्या दिवशी मी गप्प बसणार नाही. मी त्यावेळी बोलतो ना, मी समाज आहे, मी समाजाचं नेतृत्व करत नाही, समाजाची भावना मी सगळी मांडत असतो.
समाजाला दिशाभूल जर कोणी करायचा जर प्रयत्न केला तर त्याला आडवा संभाजी छत्रपती येईल, निश्चित येणार. म्हणून आक्रमक काय, अजून मी आक्रमक झालो नाहीये. 27 तारखेला माझी पोझिशन समजणार आहे तुम्हाला. 27 तारखेला मराठा समाज नेमकं काय करणार आहे त्यावेळी तुम्हाला भूमिका समजेल. 27 तारखेपर्यंत मराठा समाजाला एकच विनंती आहे, शांत राहा, संयम ठेवा, आपला जीव धोक्यात घालू नका, यांचं कोणाचं ऐकू नका. तुम्ही 27 तारखेला का शांत राहा म्हणतो, तोपर्यंत मी स्वतः दौरा करायला लागलोय, मी स्वतः समजून घ्यायला लागलोय की आपल्याला सर्वोच्च न्यायालयाशी जर लढा द्यायचा असेल की नेमकं कसं जायला पाहिजे, कोणी जबाबदारी घ्यायला पाहिजे, मार्ग काय, सोल्युशन काय. रस्त्यावर उतरणं हा सोल्युशन आहे काय? उद्या मी उतरायला तयार आहे, उद्या उतरायला तयार आहे मी. आणि आज उतरलो नाही, अनेक वर्षापासून उतरलोय. परवा सुद्धा 2018ला आझाद मैदानाला कोण गेलं स्टेजवर, कोणाची धाडस होती का स्टेजवर जायला? ही लोक मला सांगायला बोलायला लागलेत, कोणाची धाडस होती. त्या 4 एप्रिल स्टेजवर गेलो, माझं ऐकून मराठा समाज परत गेला. तिथं जर गालबोट लागला असता, तिथं जर हिंदू मुस्लिम दंगल झाली असती, दलित मराठा दंगल झाली असती, ओबीसी मराठा दंगल झाली, याला कोण उत्तर दिलं असतं? कुठे आहेत ते नेते, कुठे आहेत ते जे आज बोलायला लागलेत, कुठे होते त्यावेळी? कोण होतं आझाद मैदानाला त्या दुपारी? मला शिकवण्याची कुणी गरज नाही. आणि मला आत्ताच्या सरकारला सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय, जे तुमच्या हातात आहे ते करा ना. तुमच्या हातात काय, जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय समाजाच्या विरोधात, ठीक आहे, आपण बघू काय करायचं. पण सुप्रीम कोर्टाने हा स्व निकाल दिलाय की सप्टेंबर 9, 2020च्या अगोदर ज्या काय नियुक्त्या असतील, पूर्वीपासून किती 2185 आणि काय असतील, त्यांना नियुक्त्या, त्यांना द्या ना नोकऱ्या. का थांबलंय? त्याला जस्टिस भोसलेंची 31 मे पर्यंत अहवाल देत, त्याची थांबायची काही गरज नाही. सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलंय, द्या ना नोकऱ्या लगेच लावून, नियुक्त्या करा ना त्यांच्या. का खेळ करायला लागलाय मग? माझा दुसऱ्या सरकारला मुख्यमंत्री विनंती, सारथीसाठी एवढं लढलो मी, रस्त्यावर जाऊन बसलो, लष्कराची लढाई घेतली, मुख्यमंत्र्यांना भेटलो, अजित पवारांना भेटलो. काय केलं तर सारथीचं शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था आहे, त्या शाहू महाराजांचं नाव कशाला दिलं? काढून टाका शाहू महाराजांचं नाव. त्या सारथी मी काय काय केलं या सारथीमध्ये या 1.5 वर्षात? पैसे दिले म्हणतात, स्वायत्त मोडून काढले. एक सुद्धा जाणकार माणूस आहे का ज्याला ते बहुजन समाजाची भूमिका समजते? त्याच्यात जे हातात आहे ते करा ना तुम्ही. तिथं तारा दूध प्रकल्प मोडून काढले, कोण त्याच्यावर भाष्यच करत नाही. हे सरकार लोक, हे आताचं सरकार. माझी स्पष्ट भूमिका आहे. आज मी 27 तारखेला ही भूमिका मांडणार, ही समाजाची भूमिका असणार आहे. आणि त्यावेळी आमदार आणि खासदारांना सुद्धा माझी हीच विनंती राहणार आहे की तुम्ही ते जे आम्ही सोल्युशन सांगू त्याचा अभ्यास करा. तुम्ही कोणाची जबाबदारी, कोणी जबाबदारी काय घ्यायची आहे त्यावेळी पण 27 तारखेला ठरवू. आणि जर मग कोणी माघार घेतलं तर मग समाजाशी घेणं देणं आहे तुमचं. मला वाटते मी सगळे मुद्दे बऱ्यापैकी आज क्लिअर केले. तुम्हाला आणि काही कोणाचे काही प्रश्न असतील तर मी निश्चित बोलतो. महाराज, भूमिका एकदम स्पष्ट आणि आक्रमकपणे तुम्ही आता मांडलेली आहे. 27 मे पर्यंत तुम्ही खरं तर समाजालाही आवाहन केलंय. 27 मे नंतर म्हणजे की तोपर्यंत सुद्धा जर का तुम्हाला चालढकलच दिसली तर काय भूमिका असेल? नाही, 27 मे पर्यंत मी का वेळ घेतलाय, कारण का मला 5-7 ठिकाणी पोचायचंय. मला नांदेडला जायचंय, सोलापूरला जायचंय, कोल्हापूरला जायचंय, मराठवाड्यात माझा दौरा करायचा आहे. आणि म्हणून तेवढा दिवस तर मला लागणार. म्हणजे आज सगळं माझ्या डोक्यात आहे. नेमकं काय माझ्या डोक्यात आहे, नेमकं सोल्युशन काय आहे माझ्या डोक्यात आहे. पण ते सोल्युशन आणि त्याच्यात आणि काय मार्ग निघतात का? मीच काही हुशार नाही आहे ना. जिने अनेक वर्ष एवढा त्याग केले समाजासाठी, त्यांना लोकांना मला भेटायचं आहे, त्यांची भूमिका समजून घ्यायची आहे. आज जसं मी जस्टिस गायकवाडना भेटणार आहे, मी जस्टिस गायकवाडांकडनं भूमिका त्या अहवालाची समजून घ्यायची आहे. म्हणून त्यासाठी 27 तारीख आहे. माझी काही विषय आले तर मी निश्चित सरकारला 5 तारखेला एका मोर्चाचा शिवसंग्रामने घोषणा केलेली आहे, 5 जूनला मोर्चा काढणार आहे म्हणून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी. नाही, हे बघा, सगळे आपापल्या परीने भूमिका मांडत असतात. त्यांचं सुद्धा योगदान असणार आहे, त्यांचंही योगदान आहे समाजासाठी, ते त्यांचं ते भूमिका करतील. माझी भूमिका जर विचारली तर ही माझी भूमिका नाही आहे.
ही संभाजी छत्रपतींची भूमिका नाही, ही समाजाची भूमिका आहे. आणि समाजाचं मी केव्हाच नेतृत्व मला म्हणजे मी काही स्वीकारलं नाही. आणि नेतृत्व मिळालं म्हणजे सगळं काय होते असं नाही. आजपर्यंत माझा प्रवास जर पाहिला असेल की समाजाला दिशाभूल होऊन चालणार नाही, समाजाला एक दिशा देण्यासाठी मी काम करतो आणि तेच माझं काम आहे. आणि परत सुद्धा त्या अँगलनेच मी बोललो. माझा अँगल हाच होता, ही वेळ काय आक्रमक व्हायची, ही वेळ काय रस्त्यावर उतरायची. आज माझ्या नाशिकला काल मी आलो, आज करण गायकरांची वडील वारले कोविडच्यामुळे. तो आरोग्यदूत आमचा तुषार जगताप आहे, त्याचा ड्रायव्हर 32 वर्षांनी तो मुलगा वारला. तिथं शिवा म्हणून एक माझा जवळचा कार्यकर्ता, त्याची आई वारले. दुसरा रोशन म्हणून आहे माझ्या जवळ. असे 5-7 लोकांना मी काल सांत्वन केलं. मला काही कळ नाही ह्याच्यासाठी. आणि लोक आपले मृत्यू होऊन देत का? ही जबाबदारी शिवशाहूंच्या वंशजाची फालतूगिरी चालू आहे. महाराज, राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये समन्वय नाही किंवा ते एकमेकांवर ढकलाढकली करतात असं आपण म्हणताय. पंतप्रधानांना या संदर्भात आपण थेट जाऊन बोलणार आहात का? कारण आता राज्यांनी म्हटलंय की केंद्राने या संदर्भातल्या आरक्षणाची भूमिका, माझी भूमिका 27 तारखेला निश्चित क्लिअर करेन. मग ते राज्य असून दे काही सेंट्रल असून दे, मी समाजाचं भूमिका मांडतो आणि मला काही घेणं देणं नाही. मुख्य पंतप्रधानांना सुद्धा मी 4 पत्र लिहिलेत, मला अपॉइंटमेंट द्या. अजूनही त्यांनी अपॉइंटमेंट दिली नाही. परत एकदा भेटीत, परत एकदा बोलीन. आवाज कुठंही मी उठवायला तयार आहे समाजाच्या वतीने. मी कशाला कोणाला काही घाबरत नाही. विषय एवढाच आहे की 27 तारखेला मी हे सगळं समजून भूमिका मांडीन. मुख्यमंत्र्यांना सांगेन, विरोधी पक्षनेत्यांना सांगेन. ते ठरवतील काय करायचं. ते ठरत नसतील तर समाज आपली भूमिका स्पष्ट करेल आणि मी समाजाच्या बरोबर आहे, मग कसलीही प्रकारची लढाई असली तरी. महाराज, तुम्ही आता काही नेत्यांवरती आक्षेप घेतले, नेमकं ते नेते कोण आहेत? आता हे बघा, मला एवढा वेळ सुद्धा नाही नेत्यांचं काय कुठला पिन पॉईंट काढता, हा नेता तो नेता, आणि मला वेळ सुद्धा नाही. मला एवढंच त्याचं क्रक्स समजलंय की जे वातावरण आता महाराष्ट्रात त्याला काय म्हणतात गरम व्हायला लागलेलं आहे, हे चुकीचं आहे. तिथं माणसं म्हणजे आपली लोक बिचारे मृत्यू व्हायला त्यांच्याकडे लक्ष द्या ना. आपण हा खरा आपला लढाई आहे. या कोरोनाच्या कोविडच्या बाहेर पडायला आपण लवकर या 7-8 दिवसात परवडणार नाही महाराष्ट्राला. 7-8 दिवस हे फार महत्वाचे आहेत आपले. भाजपनं आंदोलनाची इशारा दिलेला आहे. जर मोर्चे निघाले तर भाजप त्या मोर्चांमध्ये सहभागी होणार आहे. फक्त राजकारणच चालू असं वाटतं. त्यांची भूमिका त्यांनी बघावी. त्यांची भूमिका देण्यासाठी मी काही ठेका घेतला नाही. माझं काम समाजाची भूमिका ही माझी भूमिका. ते पण म्हणजे मोर्चाशिवाय काही पर्याय नाही, तो त्यांचा मार्ग आहे. ते कुठले म्हणूनच मगाशी मी म्हटलं ना, ते सरकारमधले लोक असं बोलतात, विरोधी पक्ष लोक हे बोलतात. त्यांनी मार्ग सांगावं ना, सोल्युशन सांगा. सोल्युशन कशा पद्धतीने आरक्षण देऊ शकता तुम्ही, मराठा समाजाला न्याय कसं मिळवून देऊ शकता, ह्याच्यावर बोला. ह्याच्यावर कोण बोलत नाहीत. का बोलत नाहीत? ह्याच्यावर बोला ना. माझा प्रश्न आहे सगळ्यांना, माझी विनंती आहे या सगळ्या नेत्या मंडळींना, समाजाच्या भावनेवर खेळू नका. तुम्ही समाजाला दिशा कशी देणार आहे, तुम्ही मार्ग काय काढणार आहे, सोल्युशन काय, ह्याच्यावर तर बोला. अशोक चव्हाण दिशाभूल करतात असं सातत्याने आरोप केला जातो. नाही, मला वैयक्तिक कोणाच्यावरच बोलायचं नाही. मला वैयक्तिक माझं सगळ्यांच्या मला सगळ्यांना विनंती हात जोडून, ही दिशाभूल करू नका या समाजाला न्याय कसं मिळवून देणार ह्याच्यावर बोला. मागच्या सरकारने बोगस कायदा केला काय, आताच्या सरकारने आपली मांडणी व्यवस्थित केली नाही, ही चर्चा काय करायची आम्हाला? आता काय करायची ही चर्चा? मार्ग सांगा. माझं साधं शब्द आहे, सोल्युशन सांगा. महाराज, एक थेट प्रश्न की तुम्ही म्हणाले की सर्व पक्षीय पक्षांना विनंती आहे की समाजाची दिशाभूल करू नका. सगळेच पक्ष समाजाची दिशाभूल करत आहेत. जे मला दिसायला लागलेलं आहे त्याच्या मी बोलतो. राज्य आता जे विरोधी पक्षातले लोक आहेत ते बोट दाखवले राज्यावर. राज्यातले म्हणतात हे आमचं काम नाही आहे, हे सेंटरचं काम आहे. हे चालू आहे ना, आपापली जबाबदारी झटकण्याचं काम आहे. तुम्ही मार्ग काय, सोल्युशन काय, समाजाला काय दिशा देणार, आम्ही काय देऊ शकतो तुम्हाला, जे हातातल्या गोष्टी ह्या सरकारने त्यांनी स्वतः करावेत. साधं माझं एक प्रेसमधलं एकच मेन आहे की दिशाभूल करू नका. तुम्ही सांगा काय करणार आहे. दोन्ही विरोधी पक्षातले जे सत्तेत आहेत
आणि मला कोणी शिकवण्याची गरज नाही आहे आंदोलन काय असते. एकदा जर पाय टाकला की मागं नाही, आणि मी करून दाखवलंय. प्रश्न आहे माझा 2007 पासून हे कुठे आहेत सगळे, कुठं होते आंदोलनात, आहे माझा प्रश्न. 2014ला जेव्हा आम्ही आझाद मैदानला गेलो होतो, सगळे मराठा समाजाचे सगळे घटक कुठे आहेत, सगळे लोक ते होते का तिथं आझाद मैदानावर. मी ज्यावेळी त्या गेलो मैदानावर आणि लोकांना विनंती केली नम्रतेने, लोक परत गेले, 50 लाख लोक आलेले, त्यावेळी कुठे आहेत हे सगळे नाही. आज मला सांगायला लागलेत, मला सांगतात की राजे फार शांत आहेत, आक्रमक नाही. अरे आक्रमक व्हायला 2 मिनिटं लागतात, आक्रमक व्हायला 2 मिनिटं लागतात मला. मला हे ना प्रूव्ह करून दाखवायची गरज नाहीये. महाराज 102 या घटना दुरुस्तीवरनं बरंच काहूर चालत आहे. आपण खासदार सुद्धा आहात राज्यसभेत, काय सांगता? नाही, 102 घटना दुरुस्तीत राज्याचे अधिकार काढून घेतलेत का नाहीत, किंवा अधिकार आहेत का नाहीत, त्याच्यावर मी अनेकदा भाष्य केलंय आणि 27 तारखेला सुद्धा मी सविस्तर याच्यावर बोलेन. महाराज एकूणच केंद्राने आता जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे त्या अनुषंगानं आता 50% किंवा 52% वर आरक्षण देणं हे संयुक्तिक ठरणार नाही असं म्हणतायत. कुठेतरी पूर्ण देशभरामध्ये अमेंडमेंट ऑफ लॉ करावं लागेल असं काही वाटतंय का तुम्हाला? आत्ताच्या तज्ञांशी तुम्ही तेच चर्चा आहे ना. हा जो विषय आहे की 50%च्या वर, ज्याच्यासाठी माझा नेहमीच लढा आहे. माझं पहिल्या दिवशीपासून सुद्धा बोलणं ऐकलं असेल, किंवा माझं परवा पार्लमेंटमध्ये सुद्धा मी जे बोललो की तामिळनाडूसारख्या ठिकाणी 69 काहीतरी टक्के आरक्षण आहे, इतर राज्यात सुद्धा 50% क्रॉस केलेलं आहे. त्यांना कसं इंदिरासानी लागू होत नाही. तर म्हणून हे सगळे जे काही गोष्टी आहेत हे मी सगळं त्या दिवशी मी 27ला मुंबईच्या प्रेसमध्ये मी सविस्तर बोलतो. राज्याने आपली भूमिका नीट मांडली नाही, राज्याने आपली भूमिका नीट मांडली नाही असा एक आरोप होतोय. आपलं काय निरीक्षण? माझं तर म्हणणं आहे ह्याच्या पलीकडे जाऊन बोलूया आपण आता. आता हे सगळे म्हणतात राज्याने आपली भूमिका मांडली नाही. जिथं सूचना द्यायच्या होत्या मी स्वतः सूचना केलेल्या. आता ज्यावेळी तो कायदा पारित झाला त्यावेळी आता जिनी कायदा पारित केले तेच आता म्हणतात की तो कायदा बोगस आहे. आता हे सगळं त्या भूतकाळमध्ये कशाला जायचं ना. तुम्ही आता काय करणार आहे भविष्य काळात आणि काय करू शकता समाजाला ह्याच्यावर बोला, आणि ते मी 27 तारखेला बोलणार. राजे, तुम्ही राज्य सरकारला स्वतः सूचना दिल्या होत्या, त्या सूचनाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली का नाही? नाही, मी माझ्या सूचना देण्याचं माझं काम आहे. त्यांनी किती मांडले त्या ह्याच्यात तर त्यांचा प्रश्न आहे. आता 2-3 गोष्टी जर मला सांगायच्या असतील, मी त्यांना सांगत होतो या सरकारला की जे अनेक्सेस आहेत त्याचं ट्रान्सलेशन करा. पटवाले आणि रोहितगीनं ट्रान्सलेशन करून द्या. त्यांनी केलंच नाही. पण जिथं थोड्या गोष्टी मांडण्याच्या ते थोड्या मांडलेत. 100 पैकी 0 मार्क असं सुद्धा नाहीये. पण हे विषय गौण आहेत. आता सुप्रीम कोर्टाने वर्डिक्ट दिलंय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय मराठा समाजाला आपण आरक्षण देऊ शकत नाही. मग आता त्याच्यावर काय करता येईल ह्याच्यावर आपण चर्चा करू. माझी परत एकदा सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्या खासदारांना, आमदारांना, आता नेते मंडळांना, समाजाला नाही, समाजाने आपली बाजू मांडलेली आहे. 58 मोर्चे काढून समाजाने आपली भूमिका, आपली भावना हे सरकारपर्यंत पोहोचवली आहे. आता परत एकदा भावना जर पोहोचवायची, आपण पोहोचू सगळेजण समाजाने जर ठरवलं तर. पण तुम्ही भावना जी पोहोचवली आहे, या भावना पोहोचवल्याच्या माध्यमातून पुढे समाजाला काय देताय, कसा मार्ग काढताय ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. ह्याच्यावर तर कोण बोलतच नाही. राज्याची जबाबदारी, केंद्राची जबाबदारी, अहो काय ठीक आहे, राज्याची केंद्राची कशी केंद्राची आहे, कशी राज्याची आहे ह्याच्यावर चर्चा करा. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, पुनर्विलोकन याचिका राज्य सरकारने दाखल करणं अपेक्षित होतं, पण ती केंद्र सरकारने दाखल केली. नाही, 2 वेगळे विषय आहेत. आणि हे मी सविस्तर बोलतो ना, सगळंच तुम्हाला मी आता बोलायला होतं काय होणार. राजा, आपण महाराष्ट्रभर दौरा करताय किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणार आहात, विभागांमध्ये जाणार आहात, नेमकं कुणाशी चर्चा करणार आहात, नेमकं काय त्यांच्याकडनं काय जाणून घेण्यासाठी आपण दौऱ्यावर आहात? नाही, काय म्हटलं? काय जाणून घेण्यासाठी जाणार आहात राज्यातला इतर? नाही, कसं आहे, सगळ्याच गोष्टी मला समजतात असं नाही. ठीक आहे, माझा अनुभव आहे, 2007 पासून बाहेर पडल्यामुळे मला अनुभव आहे. तसंच माझ्यापेक्षा सुद्धा अनेक लोकांनी समाजासाठी त्याग केलेला आहे. आज अनेक विद्वान लोक आहेत समाजात, तज्ज्ञ आहेत, वकील आहेत. मग मी अनेक जिल्ह्यात जाईन आणि सगळ्याच गोष्टी काही तज्ज्ञाकडनं समजतं असं नाही. मराठा समाजातले प्रमुख घटक आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा होईल. आज काल मी अनेक लोकांशी
नाशिकमध्ये येऊन काल संध्याकाळी मी अनेक लोक, मला काही काम नव्हतं काल, अनेक लोकांशी नाशिकमध्ये एवढी चर्चा केली मी, अनेक लोकांशी फोनवर बोललो. सगळ्यांना कोविडमध्ये मला भेटता आलं नाही. आता करणसारखा मुलगा आहे, तुषार जगतापसारखे इथे आहेत, त्यांच्याशी मी चर्चा केली काल अर्धा तास. आज तुषार जगतापसुद्धा किरकोळ माणूस नाही, करण गायकरचं किरकोळ आहे, त्यांच्या समाजात मोठं योगदान आहे, त्यांच्याशी माझी काल चर्चा झाली. अनेक समाजाचे अनेक घटक आहेत, शिवाजीराव साने इथं आले, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. हां हां काय म्हटलं? राजू देसले. नाही विसरलो. राजू देसले. हां राजूचं तुमचं माझं फोनवर बोलणं झालंय. हां शिवाजीराजे मोरे. हां शिवाजीराजे मोरे आहे तिथं. आता शिवाजीराजे मोरेंचे वडील वारले, कशामुळे वारले? होय. आता असे अनेक प्रकार व्हायला पाहिजेत का? मी काल एकदम भावनिक झालो, भारावून गेलो मी, म्हणजे भावनिक झालो, घेरलो मी. आपण 27 तारखेपर्यंत अल्टिमेटम देत आहात सरकारला, विरोधी पक्षांना. या दरम्यान अल्टिमेटम नाहीये. या दरम्यान त्यांनी काय करावं अशी अपेक्षा आपण? त्यांनी अभ्यास करावा, त्यांनी चिंतन करावं की आपण समाजाला न्याय कसा देऊ शकतो, समाजाला एक दिशा कशी देऊ शकतो, याचा मार्ग कसा काढू शकतो. आंदोलन काही 2 मिनिटं लागतात तो. आता मी म्हणू शकतो चला समाजात लोकांना चला आंदोलन करू, उद्या माणसं बिचारे वारले तर जबाबदार कोण? शिवशाहूंचा वंशज. तुम्हीच पत्रकार मला विचारणार, तुम्ही हे आंदोलन पुकारल्यामुळं आज एवढे लोकांचं, जे आज नाशिकमध्ये 7,000 लोक बाधित होते ते आज 1000वर आले, ते उद्या चुकून 4000 झाले, तर त्याला जबाबदार कोण? मी, करण गायकर नाही. करण गायकर म्हणून राजेने आदेश दिला म्हणून आम्ही बाहेर पडलो, मी जबाबदार आहे ना. मग समाजाला मी दिशाभूल करायची की दिशा द्यायची? मग कशाला म्हणून घ्यायचं मी शिवाजी शाहूंचा वंशज आहे म्हणून? म्हणून राजकारणाच्या पलीकडे काम करण्याची माझी पद्धत आहे. आज आपण आक्रमक दिसत आहात, आज एकदम आक्रमक पद्धतीने सर्व विषय मांडतायत. 27 तारखेनंतर हाच आक्रमकपणा आपल्या आज काळा शर्ट घातलाय आणि त्या दिवशी काळा कुर्ता असणार. मला काळा शर्ट चांगला दिसतो. एकच प्रश्न आहे फक्त, पर्यंत शांत राहा. मराठा समाज किंवा मराठा समाजाच्या अनेक संघटना या आक्रमक आहे, हा एक मुद्दा. दुसरं, तुम्ही राज्य सरकारला तोपर्यंत नोकरी देण्याबद्दल एक आवाहन केलं, तो एक मुद्दा स्पष्ट करा की जो मराठा समाजाला दिलासा देणार असेल लोकांना. सर्व जे सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा ना. सर्वोच्च न्यायालयाने जसं मराठा आरक्षण उडवलं, पण त्यांनी त्यांच्या उडवत असताना त्यांनी हेही सांगितलं की 9 सप्टेंबर 2020 च्या अगोदर ज्या तुम्ही त्या पूर्ण करा ना प्रक्रिया. सर्वोच्च न्यायालय का थांबलंय? ह्याला जस्टिस भोसलेंची काही गरज आहे अहवाल द्यायची? सुप्रीम कोर्टनेच अहवाल दिलाय. सुप्रीम कोर्ट अहवाल नाही, सुप्रीम कोर्टने वर्डिक्टच दिलंय. कशाला त्या अहवालाची वाट बघायची गरज आहे? तुम्हाला रिव्ह्यू पिटिशन टाकायचं का ते तुम्ही विचार करा 30 तारखेपर्यंत. पण हे तर तुमच्या हातात आहे, सारथी तुमच्या हातात आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ तुमच्या हातात आहे. काय केलं 1.5 वर्षात त्यांनी सांगावं. मग नोकऱ्या मराठा समाजातल्या लोकांच्या ज्या अडकल्यात, पहिलं ते मार्गी लागावं. अन्यायाविरुद्ध लेखणीचा धडाका, आपल्या हक्काचा पंढरी तडाका.